नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. कालच्या दिवशी 2 दिवसा अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला होता WRD वरती. सोबतच तुमच्या भरपूर काही कमेंट त्या व्हिडिओवर होत्या, की सर या डिपार्टमेंटची, या विभागाची यादी केव्हा लागेल? मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये सर्व याद्या प्रकाशित होतील आणि त्याप्रमाणे याद्या प्रकाशित झालेल्या आहे. मागच्या व्हिडिओचं जर परिपत्रक आपण बघितलं तर 181व्या क्रमांकाचं होतं. आता 182, 183 आणि 184 हे 3 परिपत्रक आजच्या तारखेला जाहीर झालेले आहे. परिपत्रक जे आहे हॅलो टीचर YT आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात आलेलं आहे. आणि जे लोकं व्हिडिओची वाट बघत असतात त्यांच्याकरता आता मी सांगू इच्छितो, की एक आनंदाची बातमी सुद्धा आहे, दुःखाची बातमी सुद्धा आहे. आनंदाची बातमी म्हणजे वेटिंग लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे, ज्या डिपार्टमेंटच्या पेंडिंग होत्या त्या. आणि दुःखाची बातमी म्हणजे मित्रांनो त्याची व्हॅलिड जी डेट आहे ती सुद्धा आलेली आहे. म्हणजे जी वेटिंग लिस्ट आहे कोणत्या तारखेपर्यंत वैध राहणार आहे, याची सुद्धा डेट आलेली आहे आणि ते आता आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये. तर बघा इथे बघू शकता तुम्ही पुणे विभागाची लिस्ट आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं या वीकमध्ये लिस्ट येणार आहे आणि आलेली आहे. तर बघा इथे उमेदवारांची अंतिम सुधारित प्रतीक्षा यादी लागलेली आहे आणि परिमंडळाचे नाव जे आहे ते अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालनालय पुणे परिमंडळ आहे. ठीक आहे. आणि पदाचे जे नाव राहणार आहे ते दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक. ठीक आहे. हे आहे. आता परंतु याच्यामध्ये जे त्यांनी अट दिलेली आहे बघा. महत्वाची जी तारीख आहे ते आहे 31 जानेवारी 2026 पर्यंत ही वैध राहणार आहे. ठीक आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत ही लिस्ट जी आहे ती वैध राहणार आहे. त्याच्यानंतर ही वैध राहणार नाही. म्हणजे तोपर्यंत वेटिंग लिस्ट क्लिअर होणे गरजेचे आहे. तोपर्यंत जर वेटिंग क्लिअर झाली नाही तर त्याच्यानंतर जी आहे ती ही 2023 पासूनची जी भरती सुरू आहे ती भरती जो टाइम वाढवून दिलेला होता वेटिंग लिस्टचा तो संपणार आहे. म्हणजे ही जी लिस्ट आहे ते फक्त 31 जानेवारी 2026 पर्यंत जर जागा खाली झाल्या, वेटिंग वाले विद्यार्थी जॉईन झाले, त्यांची प्रोसेस झाली तर ठीक, नाही तर मग हे सगळे जे लिस्ट आहे ते अवैध राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की पहिल्या नंबरला जे कॅन्डिडेट तुम्हाला बघायला मिळत असेल 317व्या ज्यांचा मेरिट होता. तर वेटिंग लिस्ट ओपन जनरलची मधून त्यांना म्हणजे वेटिंग आहे आणि ते कॅन्डिडेट जर रिझर्वेशन कॅटेगरी पकडलं तर NTCचे कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जवळपास जे टोटल कॅन्डिडेट आहे मित्रांनो, त्या टोटल कॅन्डिडेटची लिस्ट लागलेली आहे. आता याच्यामध्ये ज्या जागा भरायच्या त्या जागेनुसार एवढी लिस्ट जी आहे ते पूर्णपणे क्लिअर होणे फार अवघड आहे. पहिल्या 50 विद्यार्थ्यांना चान्स राहू शकतात, परंतु त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो थोडंसं अवघड काम 31 जानेवारीपर्यंत होणार आहे. ठीक आहे. तर बघा आता भरपूर लोकांची लिस्ट त्यांनी लावलेली आहे. जवळपास जे 386 लोकांची लिस्ट लावलेली आहे. पहिले 50 ते 100 कॅन्डिडेट जे आहे ते लवकरात लवकर त्यांची प्रोसेस होऊ शकते. बाकीच्यांना 31 जानेवारी 2026 पर्यंत जे आहे ते आपल्या पदाची वाट बघावी लागणार आहे आणि त्याच्यातही मित्रांनो शाश्वती नाही. तर बघा अशा प्रकारची लिस्ट आहे 31 जानेवारी 2026 पर्यंतची. आखरीच्या जर कॅन्डिडेटचा आपण विचार केला इथे PDF सुद्धा त्यांनी आडव्या प्रमाणात दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघायला आणि वाचताना सुद्धा थोडीशी तकलीफ होणार आहे. व्हिडिओ बघत असताना तुम्ही ते आपलं जे आहे ते हॉरिझॉन्टल जे आहे ते बंद करून व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला बघायला मिळेल. नाहीतर ते तुम्ही ऑन ठेवलं तर मग ते खालीवर होत राहील. तर बघा याच्यामध्ये बघू शकता 386 क्रमांक आहे. आखरीचे जे कॅन्डिडेट आहे हँडिकॅप कॅन्डिडेट आहे NTCचे आणि सोबतच आता बघा इथे तुम्हाला 8 मुद्दे इथे बघायला मिळणार आहे. आता 8 मुद्दे नेमके काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. कारण की जी याची वेळ आहे ती संपत आलेली आहे. 2023 ची भरती होती. काही कारणास्तव लांबलेली होती. वेटिंग लिस्टचा सुद्धा कालावधी वाढवून देण्यात आलेला होता. तर बघा शासन निर्णय जो आहे त्याच्यानुसार कागदपत्र पडताळीत करण्यात आलेला पहिला मुद्दा झाला. कागदपत्र पडताळण्याची जे लिस्ट लागली हा दुसरा मुद्दा झाला. त्याच्यानंतर काही प्रवर्गातील उमेदवार प्रतीक्षा सूचीमधून उपलब्ध होत नसले, त्यामुळे जे आहे ते 7/7/2025 ते 30/7/2025 रोजी अनुक्रमे या उमेदवारांना बोलावण्यात आले होते, हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करून विहित मुदतीत हजर न झालेल्या उमेदवारांनी राजीनामे दिलेल्या उमेदवारांकरता ज्या लोकांनी राजीनामे दिले त्यांच्या जागेवर परत जे आहे ते दुसरा टप्पा चालू करण्यात आला आणि त्याच्यामध्ये परत जे आहे ते अनुक्रमानुसार विद्यार्थ्यांना टीव्हीसाठी बोलावण्यात आलेलं होतं. हा चौथा पॉईंट झाला.
त्याच्यानंतर मित्रांनो, सरळ सेवा भरती बाबत निवड सूची व प्रतिक्रिया सूचीचा कालावधी विशेष बाब म्हणून 6 महिन्याकरता वाढवण्यात आलेला होता. बरोबर आहे. 6 महिन्याकरता का वाढवण्यात आला होता तुम्हाला माहिती आहे. प्रोसेस थोडी ढिली झालेली होती कोर्ट केसमुळे, तर त्याच्यामुळे 6 महिने परत त्यांनी वाढवून देण्यात आले होते आणि तो कालावधी संपत आलेला होता. ठीक आहे. तर उपलब्ध प्रतीक्षा यादीमधून चौथ्या टप्प्यातील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याकामी पर्याप्त उमेदवार उपलब्ध न होत असल्याने दिनांक 14/11/2025 व 15/11/2025 रोजी ईमेलद्वारे 142 उमेदवारांना परत कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं होतं. आणि जो 6 महिन्याचा कालावधी वाढवून दिलेला होता तो आता आपल्या संपत आहे 31 जानेवारी 2026 ला. ठीक आहे. मूळ निवड यादीवर टप्पा 3 पर्यंत शिफारस केलेल्या उमेदवारांमधील उर्वरित नियुक्ती आदेश निर्गमित करून विहित मुदतीत हजर न झालेल्या उमेदवारांच्या राजीनामे दिलेल्या उमेदवारांचे किंवा कार्यमुक्त झालेल्या उमेदवारांच्या जागी टप्पा 4 मधून शिफारस करणे प्रस्तावित आहे. म्हणजे चौथा टप्पा जो आहे तिथे झालेला आहे. ठीक आहे. त्यासाठी मूळ प्रत्यक्ष यादीत उर्वरित उमेदवार व नंतरच्या कागदपत्र पडताळण्यासाठी पात्र तथापि अद्यापपर्यंत नियुक्तीसाठी शिफारस न झालेले असे एकत्रित 303 उमेदवार आहेत व दिनांक 14/11/2025 व 15/11/2025 रोजी कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरलेल्या 23 उमेदवार 83 उमेदवार अशा एकूण 386 उमेदवारांची वरीलप्रमाणे अंतिम सुधारित प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता उपरोक्त अंतिम सुधारित प्रतीक्षा यादीमध्ये काही आक्षेप असल्यास संबंधित उमेदवारांनी दिनांक 20/11/2025 पर्यंत अधीक्षक अभियंता व संचालक पटबांधारे संशोधन विकास या परिमंडळ अधिकारी पुणे परिमंडळ 8 रोड कॅप या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे तुम्हाला काही आक्षेप वाटला तर. तारीख जी आहे मित्रांनो, आज 20 तारीख त्यांनी आखरीची दिलेली आहे, म्हणजे आजचीच तारीख शेवटची आहे. ठीक आहे. तर आजच लिस्ट म्हणजे प्रकाशित झाली काल रात्रीला आणि आजची त्यांनी शेवटची तारीख दिली आहे. म्हणून तुम्ही तुमचं नाव इथे व्यवस्थितरित्या चेक करा. याच्यानंतर चान्स नाही आहे. 26 जानेवारी 2025 पर्यंतच सॉरी 2026 पर्यंतची अंतिम म्हणजे अंतिम लिस्ट आहे. याच्यानंतर लिस्ट येणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही पहिली लिस्ट आहे आणि आखरीची तारीख आजचीच आहे, शेवटची तारीख आजचीच आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. तर बघा, आता पहिलं झालं. याच्यानंतर आपण दुसऱ्या परिपत्रकाकडे वळूया. एकशे 82 झाल्यानंतर 183व्या क्रमांकाचे परिपत्रक आपण ओपन केले इथं. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवारांची अंतिम सुधारित प्रतीक्षा यादी 31 जानेवारी 2026 पर्यंत वैध राहील. पदाचे जे नाव राहणार आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट राहणार आहे. ही सुद्धा पुणे परिमंडळाची लिस्ट आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शिक्षक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यांची ही लिस्ट आहे. याच्यामध्ये सुद्धा जे लास्ट डेट आहे ते 31 जानेवारी 2026 पर्यंतची वैध डेट आहे. टोटल उमेदवारांचा जर विचार केला मित्रांनो, 68 उमेदवारांचे नाव यांनी लावलेलं आहे. ठीक आहे. 68व्या क्रमांकाचं जे मेरिट नंबर आहे 3996 आहे. शेड्यूल कास्ट आणि प्रोजेक्ट अपेक्टेड कॅन्डिडेट आहे. याच्यामध्ये 9 पॉईंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. वरचे 4 पॉईंट सोडून द्या. त्याच्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करून विहित जे आहे तो 5वा पॉईंट सुद्धा सेम आहे. नंतर आहे मित्रांनो, मूळ निवड यादीत व टप्पा 3 पर्यंत शिफारस केलेल्या उमेदवारांमधून उर्वरित नियुक्ती आदेश निर्गमित करून विहित मुदतीत हजर न झालेल्या उमेदवार व राजीनामे दिलेल्या किंवा कार्यमुक्त झालेल्या उमेदवार यांच्याऐवजी टप्पा 4 चालू झालेला आहे. ठीक आहे. त्यासाठी मूळ प्रतीक्षा यादीतील उर्वरित उमेदवार व नंतरचे कागदपत्र पडताळणी आणि ते पात्र तथापि अद्यापपर्यंत नियुक्तीसाठी शिफारस न झालेले असे एकंदरीत 53 उमेदवार व दिनांक 14/11/2025 रोजी कागदपत्र पडताळणीस अगदी पात्र ठरलेले 15 उमेदवार अशा एकूण 68 उमेदवारांवरील सुधारित यादी लावण्यात आलेली आहे. उपरोक्त अंतिम सुधारित प्रतीक्षा यादीमध्ये काही आक्षेप असल्यास किंवा उमेदवारांना दिनांक 20/11/2025 म्हणजे आजच्याच तारखेपर्यंत तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे. ठीक आहे. हे एक डेट झाली मित्रांनो. आणि आता शेवटची लिस्ट आपण बघणार आहोत. 184व्या क्रमांकाचं परिपत्रक. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक आहे. पुणे परिमंडळाचीच लिस्ट आहे आणि याच्यामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे. ठीक आहे. 2 उमेदवार अपात्र ठरलेले आहे. त्या 2 उमेदवारांची यादी त्यांनी इथे जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांची आपण बघितली. आता अपात्र उमेदवार पदाचे नाव आहे दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचे जे उमेदवार आहेत 379व्या क्रमांकाचे मेरिट आहे आणि कॅन्डिडेटचं नाव आहे वैभव माने. मेल कॅन्डिडेट आहे. इकॉनॉमिकली बिकट सेक्शन म्हणजे ईडब्ल्यूएसचे कॅन्डिडेट आहे. मार्क जे होते ते 173 चांगल्या प्रकारचे मार्क होते, परंतु डिस्क्वालिफाय आहे. रिझन जे दिलेलं आहे त्यांनी टायपिंग सर्टिफिकेट इज नॉट ऑफ महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे महाराष्ट्र टेस्टचे यांचं टायपिंग सर्टिफिकेट नाही असं रिझन देऊन त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे
नम्रता मेंघाने ह्या फिमेल कॅन्डिडेट आहे. ह्या सुद्धा EWS कॅटेगरीतून 161.06 मार्क होते, डिस्क्वालिफाय आहे. टायपिंग सर्टिफिकेट नॉट ॲज पर RR, म्हणजे रिक्रुटमेंट रूलनुसार जे आहे त्यांचं टायपिंग सर्टिफिकेट नाही असं त्यांना कारण सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो 3 जे परिपत्रक आहे आज बघितलेलं आहे. आणखी जे परिपत्रक आहे ते येणाऱ्या एका हप्त्यामध्ये किंवा पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिपार्टमेंटचे पूर्ण विभागाचे जे आहे परिपत्रक बघायला मिळू शकतात. ठीक आहे. आता आजची शेवटची तारीख आहे. ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल ते घेऊ शकता आजच्या तारखेपर्यंत. आणि मित्रांनो याच्यानंतरच्या ज्या लिस्ट आहे त्या उद्या परवा आपल्याला या 2 वीकमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. बाकी काही तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आणि व्हिडिओ काळजीपूर्वक वाचा आणि ओरिएंट जे आहे ऑफ करून तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, नाहीतर तुम्हाला व्हिडिओ बघता येणार नाही, कारण की त्यांनी जे परिपत्रक दिले आहे सगळे हॉरिझॉन्टल दिलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.